नमस्कार मित्रांनो, बुकमित्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 7. आचार प्राबल्य. श्री गुरुदेवाय नमः. एका सज्जने प्रश्न केला, लोकराटी कळली आम्हाला, पुढारी नेतेच सुधारती गावाला, सत्य हे सारे परी भल्यांनीच गोंधळ घातला, पुढारी पुढिलांचा अरी झाला, तयांच्या नगाऱ्या पुढे कसला, आवाज आमचा तान मारी, न्याय देवता सिंहासनी बसविली, तीचा अन्याय करून गेली, मग कैची सुव्यवस्था आली, सांगा सांगा. सत्संगतीसी पंडित बोलविला, त्यानेच गावी कलह केला, शहाणा म्हणावा तोच निघाला, महामूर्ख जैसा, प्रसन्नतेकरिता ठेविले गायन, तेथे ऐकावे लागले रुदन, आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून अडे ओरडे, घोडे शिकवाया आणला स्वार, तोची पडला मोडोनी कंबर, कैसे बसविल मग इतर घोड्यावरी, इमानदार म्हणून पाहिला धनी, त्यानेच केली बेईमानी, आता विश्वास ठेवावा कोणी कोणावरी, मुले शिकविण्या ठेविला मास्तर, त्यानेच केला दुर्व्यवहार, शिक्षकासीच शिक्षणाची जरूर, ऐसे झाले, औषधी द्याया आणिला डॉक्टर, त्याने रोग्यासी दिले जहर, आता कोणी करावा उपचार, सांगा सांगा. ऐसे झाले अमुच्या गावी, सांगा काय व्यवस्था करावी, कोणास हाक मारून घ्यावी विश्वासाने, जनमनात येईल ते करीती, दारू पिती तमाशे नाचविती, पुढारीच पुढाकार घेती ऐशा कामी, गुंडास धरोनिया हाती, करीती मनी येईल त्याची फजिती, त्या वाचोनी पुढाऱ्याची गती, म्हणती प्रगती पथा येईना, ऐसेची धरिले त्यांनी मनी, नाश केला गावी फिरोनी, आता चोरची झाले धनी, सज्जन मेले उपवासी, गाव सगळेची बिघडले, आपल्या परी स्वैर झाले, नाही कुणाचे वर्चस्व राहिले कोणावरी, सांगा सांगा काय करावे, तुम्ही म्हणता गाव सुधारावे, कोण्या मार्गे आपण जावे ऐशा स्थिती, आपण करावे काही साधन, हसती टिंगल करोनी जन, म्हणती हा आला साधू कोठून पोट भरावया, खराटा घेऊनी झाडझूड करावी, तेथेची मलविसर्जना बसवी, म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी, आम्ही करू ऐसेची काही सांगावे शहाणपण, म्हणती तुम्ही सांगणारे कोण, खुशी वाटेल तैसे करोन राहू आम्ही, ऐसी झाली गावाची स्थिती, वाईट वाटते हृदयाप्रती, सोडूनी जावे गावा येई चित्ती, परी जीवा आवडेना, शेवटी आलो तुम्हासी शरण, तुम्ही गाव केले आदर्श म्हणून, कैसे वळविले येथील जन, सांगा आम्हाला गोनी, मित्रा तू विचारिला प्रश्न बरवा, अति हर्ष झाला माझ्या जीवा, मी सांगेन धरोनी भावा वर्म माझे, प्रथम कळू दे तुझी साधना, काय ठेवतोसी आपुली धारणा, दिनचर्येची कैसी रचना आहे तुझ्या, हेची आहे मुख्य खून, जोवरी वक्त्याचे न दिसे आचरण, तोवरी लोक वागतील म्हणून समजू नये, लोकांशी जे जे शिकवावे ते आधी आपण जी आचरावे, नुसते पुढारी म्हणून मिरवावे तेने आदर न वाढे, एक एक विषयाचे पुढारी पण घेऊन तैसे केले आचरण, त्यांनीच बिघडवू शकले गाव पूर्ण, गुंडव्यसनी व्याभिचारी, तैसेची गाव सुधाराया आपण विशेष केले पाहिजे आचरण, जेणे येईल अंगी आकर्षण गावास वेधून घेणारे, एर पुढारी असोत सर्वही, परंतु आपला मार्ग खुंटला नाही, लोक जणू वाटची पाहती सदाही, कोण होतो पुढे म्हणूनी, यासाठी निराशेचे नाही कारण, आचरणे साधावे पुढारी पण, सत्यची प्रभावी सर्वांहून, ही अमोल खून विसरू नये, ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले, सांगण्याहूनही सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे, यासाठी प्रथम पाहिजे इंद्रिय निग्रह, खानपानादिकी नियमाग्रह, सर्वची विषयी असंग्रह, आपुल्यासाठी म्हणून पवित्र मित आहार विहार, निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर, बोलता चालता यमनियमादी तैसी आसने, साधोनिया आरोग्य राखणे, बुद्धिबल चातुर्य वर्तने, तेजोमय असावे, आपुल्या कष्टावरीच जगावे, कुणाचे उपकार अंगी न घ्यावे, कमीत कमी खर्चाने राहावे साध्या घरी, अंग झाकण्यापुरते कपडे शिवले असावेत साधे भाबडे, शौकपाणी न आवडे राहावे ऐसे,
आपुले परक्याचे हित दोन्ही असावेत लक्षात. जेणे परक्यासी वाटे पसंत तैसा व्यवहार करावा. आपुल्या कोणत्याही कारभारी अन्याय न व्हावा कोणावरी. सावधानी असावी हृदयांतरी सर्व काळ सत्याची. दया क्षमा शांती नम्रता प्रत्येक जागी प्रामाणिकता. सरळपणा आणि प्रेमळता ही दैवी संपत्ती साधावी. सार्वजनिक कामी जाऊनी कष्टत जावे निस्पृहपणी. जाती पक्ष मित्र शत्रू म्हणून पक्षपात कोठे नसावा. असभ्य हेकट नसावे वर्तन. कर्कशता न दिसावी वागण्यातून. कुणाचीही निंदा स्तुती ऐकून दुराग्रही मन न करावे. प्रत्यक्ष दोष पाहिल्याविन अथवा न समजता विश्वासनीयाकडून करू नये न्यायदान. शोधल्या वाचून सर्व पक्ष. सामुदायिक जबाबदारी असेल जी जी नागरिकांवरी. न चुकता पाळावी ती निर्धारी. स्वार्थ उरी न ठेविता. न करावी कोणाची निंदा स्तुती. आपण आदर्श करावी कृती. स्त्रिया मुले वृद्धादी सर्वांसांगाती वागावे प्रेमे विश्वासे. राखावी शब्दांची किंमत. वेळेचे महत्त्व सदोदित. दुसऱ्यांचे सुख दुःख आघात हित. आपणाई तुकेची जाणावे. हे सर्व जव पाहतील जन म्हणतील हाची आहे सज्जन. वाढेल तुमच्या कार्याचे महिमान. हळूहळू लोकांसी कळेल तुमचे वर्तन. अंतर्बाह्य सात्विक पूर्ण. मग पाहतील देवाप्रमाण तुम्हा लागी. मित्रा ऐसे जव तू करीशी तव लोक राहतील प्रसन्न तुझशी. ऐकण्याची वाटेल खुशी लोकांना तुझे. म्हणतील तुम्ही सांगावे तैसेची आम्ही वागावे. तुमच्या बोलण्यातून निघावे तरी मरण होईल आमुचे. तेव्हा प्रथम करावा विचार. आपण घ्यावा की नाही पुढाकार. एकदा पाऊल टाकता समोर मागे घेऊ नये कल्पांती. ज्यासी वाटे जनसेवा करावी त्याने प्रथम लोकलाज सोडावी. आपुल्या आत्म्याची ग्वाही घ्यावी कार्य सत्य म्हणून या. ज्यात आहे सर्वांचे सुख ते सत्कार्य न करिता राहावे विन्मुख. हे तो आहे घोर पातक समजोनी घ्यावे. साहेल तैसी करावी सुरुवात. मुरवावया जनलोकात. हृदयात आणि इंद्रियात मेळ राहू शके ऐसी. प्रमाणे पाऊल पुढे घ्यावे. कार्य करिता समाधान मानावे. विरोधकांशी उत्तर द्यावे नम्रतेने. लोकांशी बोलणे शिकवावे तरी आपण उत्तमची बोलावे. बोलण्यात माधुर्य ओतावे आपुल्या प्रेमे. आपुल्या बोलण्याने उबगतील जन ऐसे कधी न करावे भाषण. कोणाचेही पूर्ण ऐकल्याविन न द्यावे मधून उत्तर. आपुले बोलणे प्रेमाचे दुसऱ्याचे बोलणे क्रोधाचे. परी ते सहन करावे त्याचे वार अंगी. दुसऱ्याने कितीही क्रोध केला तरी हसोनी पाहिजे मावळीला. उत्तर देता यावे शांतीने त्याला आपुल्या परी. शंका विचारावयाची दाटी लागेल पदोपदी पाठी. सहन करोनी ही आटाआटी पाय पुढे टाकावा. एकदा झाली या निश्चय मग लोकची होती सहाय्य. कामे करावयाची सोय सोपी होते. आपोआपची होतो निर्वाळा. तांडा जमतो भोवती सगळा. निवडावा त्यातून जिव्हाळा आहे कोणा. त्यासची साथी करावे शक्तियुक्तीने मन भरावे. कार्य करावयासी सोपवावे आपुल्या जैसे. ऐसे मिळता काही जन आरंभ झाला सत्कार्या पूर्ण. मग सहजची घ्यावे महत्पूर्ण गावसेवेचे. याहून नाही दुसरा उपाय आपुल्या गावाची लागाया सोय. हाची मंत्र आहे सिद्धांतमय गाव आपुले सुधारावया. हे ऐकून या माझे उत्तर. प्रश्न करता बोलला चतुर. यासी लागतील दिवस फार तोवरी गावाचे होईल कैसे. आपण सांगितले जे साधन तेही आहे महाकठीण. कोण साधील यमनियम आसन ध्यानादी सर्व. त्यासी वर्षे ही बरीच लोटती तोपर्यंत आमुची गात्रे शिथिल होती. मग कोण पाहिल गावाप्रती उत्तम आहे की वाईट. आम्ही मध्येच गेलो मरून मग इच्छा राहील पूर्ण. काय सांगावे पुढे कोण करील कार्य आमुचे. यासाठी सांगा सोपा उपाय ज्याने साधेल सर्व सोय. देऊ आम्ही खर्च जरी ये त्यासाठी काही. मित्र ऐक त्याचे उत्तर. तुझ सोडून गाव व्हावे सुंदर. ऐसी इच्छा धरीशील तीव्र तरी ती वेडेपणाची. माझे गाव सुंदर व्हावे मी चोर जारची राहावे. ऐसे विसंगत दिसते आगवे म्हणणे तुझे. व्यक्तिशुद्धी विना दुसरा उपाय काय आहे व्हाया सहाय्य. टिकविण्यास गावी उत्तम सोय याविन मजला दिसेना. तू म्हणशील सत्तेने सुधारावे ताबडतोब कायदे करावे.
तुझ्यासारखे टाळतील आगवे, ते तैसेची राहावे स्वार्थी जन. हे म्हणणे कोण ऐकेल, कितीही उदार बोलले बोल, तरी जन म्हणते ओळखील, छी तू करील आमुचीही. आणि तैसेची करू जावे, तरी गाव कैसे सुधारावे. व्यक्ती मिळोनीच गाव आगवे, हे विसरता सर्व फोल. लोक सुधारणेच्या रेखा फाडती, पैसा देऊन करू म्हणती, परी पैसा घेऊन फसविती. ऐसे लोक उभेच तेथे, करू म्हणती व्याख्याने देऊन, तरी लोकही शिकती व्याख्यान. काय होय त्यातून निष्पन्न, जोवरी मानव ना बदले. त्यास मुख्य पाहिजे अंतःकरण, जिव्हाळ्याची सेवा पूर्ण. तरीच ग्राम होईल नंदनवन, अवडंबरा वाचुनी. वास्तविक त्यासी वेळही नाही, सवेच चालेल सुधार नाही. सुरू करोनी सांगत जाई, शिकवी मना सहित जना. बोल बोल याचे उत्तर, तुझी तयारी आहे काय सत्वर. नाही तरी वेळ मात्र गमावू नकोस आमुचा. तेव्हा तो निराशेने वदला, अपरिग्रह जरी आम्ही केला, काय राहील मुला बाळाला. मग काय झाला फायदा माझा. कासया करावे एवढे कठीण, चालू द्या जैसे चालती जन. आपणची दुःखी होऊन का मरावे यासाठी. ऐसे बोल ऐकता प्रश्नकर्त्याचे, बोललो तुम्हीच गुंडांचे. पुन्हा यातही आमुचे सहाय्य घेता बुडवाया. तुम्हीच गाव बुडविला, सांगायासी आले बोलबाला. ऐसाची वाटे घात झाला सर्व गाव देशाचा. तुमच्यावरुनी मजबोध झाला, देश अशांनीच गर्तेत घातला. शहाणे म्हणून नाश केला गावाचा तुम्ही. प्रथम जे तुम्ही ऐसे बोलले, जे जे जन सुधारण्यास आले, त्यांनीच गाव बुडविले आमुचे सर्व. ते म्हणणे सारे लटके, तुम्हासीच द्यावे वाटे फटके. नाही तरी करा आता निके, सांगतो तैसे. तो भला काही पाय घेईना, फसला मोह कर्दमी नाना. म्हणे आलो होतो आपुल्या दर्शना, लाभ होईल म्हणोनी. गावी येती साधू महंत, कार्य करते विद्वान पंडित. त्यांचे सांगती तैसा तैसा शास्त्रार्थ, करावा हीच रुची मज. जैसे आम्ही पोथी पुराण वाचतो, तैसीच त्याची चर्चा करतो. कोण शहाणा हे पाहतो वरच्या वरी, तैसा बोललो आपली ज्ञान चर्चा. नेहमीच चालती गप्पा आमुच्या, होतील कधी काळी मनाच्या. भावनाही ऐशा तुम्ही तर नेटची लाविला, सांगता सुरुवातची करावयाला. यास पाहिजे विचार केला काही वर्षे, मी ऐकले त्याचे म्हणणे, विवळ झालो जीवे प्राणे. ऐसेही जन निर्मिले भगवंताने, वाटले मना हात जोडले तयाप्रती. म्हणालो आता नको आपुली संगती, बहुज्ञान दिले तुम्हा प्रती वस्तादाने. परंतु यापेक्षा मूर्ख बरे, ते ऐकोनी घेती बिचारे. आम्ही प्रयत्न करू म्हणून सारे, घरी जाती सद्भावे. तुम्ही दिसता पुढत मूर्ख, दुसऱ्या दुखवणी घेता सुख. कळोनी न वळे याचे कौतुक, करावे तरी लाजिरवाने. परी आता एक ध्यानी ठेवावे, याने आपुले भले कधीही नोहे. परी कुणातेही समाधान पावे, या चर्चेने क्रिया योगे. असो मजसी जैसा प्रश्न करता भेटला, तैसा का कोणी शहाणा उठला. तरी त्याने घातची झाला ग्रामसेवा कार्याचा. बोलण्यात ते अतिशहाणे, परी कार्य जे त्यांचे ओंगळवाने. कैसे गाव सुधारेल याने सांगा मज. न सोडताही पेंढारीपण, त्यांना पाहिजे पुढारीपण. इच्छिती संन्याशाचा सन्मान, पत्नी घेऊनी खांद्यावरी. साधूशी भाविकपणे बोलती, मूर्खांपाशी महंत होती. व्यसनी लोकांमाझी मिळून जाती, व्यसने भोगता. आपणा सर्वत्र मान मिळावा, धनाचाही संग्रह व्हावा. आणि जरा ताणही न लागावा, ऐसा व्यापार हवा त्यासी. हेची ओळखावे धूर्तपण, यासीच पडत मूर्ख म्हणती शास्त्रज्ञ. त्या लागी करूनही प्रयत्न, असाध्य त्यांचा खाता रोग. त्यापासोनी ग्राम वाचवावे, खरे सात्विकपण गावी भरावे. सरळपणासाठीच प्रयत्न करावे सुधारकांनी. यासी मज एक साधन सुचे, जे जे असतील गावी ऐसे. आधी त्यांचे लागावे कासे, ससे मिरा घेऊन या. जे जन बोलण्यास जिंकती, आचरणात मागे राहती. त्यांची घ्यावी चातुर्ये झडती, ग्राम हाती घेऊनी. फुकी ज्ञानचर्चा नाही झाली, म्हणून ज्ञानशक्ती कमी पडली. ऐसी कधी न पडावी भुली, लोकास माझ्या. दंभ दया अभयादी गुण, त्यासीच गीता म्हणे ज्ञान खून. क्रियावान तोची पंडित पूर्ण, सर्वभूत हिती रत.
लाख बोलक्यांहून थोर एकची माझा कर्तबगार. हे वचन पाळोनी सुंदर गाव सुधारावे कार्याने. सुधारणेची करिता बोलणी म्हणावे चला कामे करू मिळोनी. घ्या हे टोपले माती भरोनी शिरावरी आपुल्या. सर्वांशीच लावावे काम हाची मार्ग सर्वात उत्तम. यानेच बनेल आदर्श ग्राम सहाय्य देता सत्कार्या. आदर्श न करिता जीवन कैसा मिळेल आदर्शाचा मान. कैसा जगी आदर्श होय निर्माण तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत. कथिला ग्रामोन्नतीचा आचारपथ 7वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.